हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर स्वागत करतो तुमचं महालेज अकॅडमी मध्ये। तर बाळांनो, आजचा आपलं अप्लाइड सायन्स 1 मध्ये असलेला जो सब्जेक्ट आहे आपला फिजिक्स, त्या फिजिक्सचा आपलं हे बाळांनो पहिलं लेक्चर आणि फर्स्ट युनिट त्यामध्ये आपण पाहतोय। फिजिक्स मध्ये आपलं जे फर्स्ट युनिट आहे ते आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स। युनिट्स आणि मेजरमेंट्स हा जो फर्स्ट युनिट आहे, यामध्ये आजच्या लेक्चरला आपण काही बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत। चला तर मग मुलांनो पाहूयात युनिट्स आणि मेजरमेंट या युनिट मध्ये काही बेसिक कन्सेप्ट। आता 10th स्टँडर्डच्या दृष्टीने जर विचार केला तर तुम्ही काय शिकला आहात पहिले ते इंट्रोडक्शन आपण इंट्रोडक्शन मध्ये घेऊयात की या अगोदर तुमचं काय झालंय बघा। इन फिजिक्स वी मेजर द फिजिकल क्वांटिटी। जनरली ज्यावेळी फिजिक्स हा वर्ड आपण ऐकतो त्यावेळी आपण तिथे ना काही क्वांटिटीज मेजर करतो। काहीतरी अशा क्वांटिटीज असतात ज्या आपण मोजतो फिजिक्स मध्ये, ठीक आहे। फॉर एक्झाम्पल डिस्टन्स ही एक क्वांटिटी आहे आणि डिस्टन्सला मेजर करतो ना आपण। लेंथ ही एक क्वांटिटी आहे, त्याला आपण मेजर करतो। परत वेगवेगळ्या क्वांटिटीज जसं वेट ही एक क्वांटिटी आहे, त्यालाही आपण मेजर करतो। म्हणजे अशा काही क्वांटिटीज असतात ज्याला आपण मेजर करतो फिजिक्स मध्ये। दीज फिजिकल क्वांटिटीज आर मेजर्ड ॲक्युरेटली। आता ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आपण मेजर करतो त्या ॲक्युरेटली मोजायला हव्यात। कुठल्याही क्वांटिटीचं मेजरमेंट हे ॲक्युरेटली व्हायला हवं। त्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची गरज आहे। एक तर ती क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपल्याकडे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट आपल्याला ॲक्युरेट हवं। दुसरी गोष्ट, ज्या युनिट मध्ये आपण ती क्वांटिटी मेजर करतोय ते युनिट आपलं परफेक्टली क्लिअर असावं। ते युनिट एकदम स्टँडर्ड युनिट असावं। कळालं? मग युनिट हे स्टँडर्ड असावं आणि इन्स्ट्रुमेंट सुद्धा ॲक्युरेट असावं, म्हणजे मेजर केलेली क्वांटिटी ही ॲक्युरेट असते। मग फिजिक्स मध्ये आपण काही क्वांटिटी मेजर करतो आणि मेजर केलेली जी क्वांटिटी आहे ती ॲक्युरेटली मेजर व्हावी म्हणून इन्स्ट्रुमेंट सुद्धा ॲक्युरेट असावं, त्याच्यामध्ये कुठलाही एरर नसावा आणि जे युनिट तुम्ही ती क्वांटिटी मेजर करण्याकरता यूज करताय ते युनिट सुद्धा कसं असलं पाहिजे, स्टँडर्ड युनिट असलं पाहिजे, ठीक आहे। मेजरमेंट कंसिस्ट ऑफ द कंपॅरिझन ऑफ अननोन क्वांटिटी विथ अ नोन फिक्स्ड क्वांटिटी। मेजरमेंट मध्ये आपण काय करतो माहितीये, कुठल्या तरी अननोन क्वांटिटीचं कंपॅरिझन नोन क्वांटिटी बरोबर करतो। कुठल्या तरी अननोन क्वांटिटीचं कंपॅरिझन नोन क्वांटिटी बरोबर करतो। म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मला 10 मीटर डिस्टन्स मोजायचे। आता मी ज्यावेळी 10 मीटर असं म्हणालो त्यावेळी तुमच्या लक्षात नाही आलं की 10 मीटर अप्रॉक्सिमेटली किती लांब असेल, ते डिस्टन्स किती आहे हे तुम्हाला कळणार नाही। पण जर मी तुम्हाला सांगितलं की 1 मीटर म्हणजे लेंथ ऑफ माय हँड, 1 मीटर म्हणजे माझ्या हाताची लांबी, आता कळालं असेल तुम्हाला 10 मीटर म्हणजे काय। मग 1 मीटर जर लेंथ ऑफ माय हँड आहे म्हणजे माझ्या हाताची लेंथ म्हणजे 1 मीटर आहे, तर मल्टिप्लाइड बाय 10। कळलं मला काय म्हणायचंय? मग ती 10 मीटर ही अननोन क्वांटिटी होती पण तिला मेजर केलं 1 मीटर या नोन क्वांटिटीने, म्हणजे 1 मीटर हे स्टँडर्ड डिस्टन्स झालं आणि मीटर हा शब्द म्हणजे स्टँडर्ड युनिट झालं। तुम्हाला कळतंय? मग कुठली क्वांटिटी मोजताना आपण काय करतो, अननोन क्वांटिटीला नोन क्वांटिटी बरोबर कंपेअर करतो आणि मग ती क्वांटिटी मोजतो। म्हणजे याचा अर्थ असा झाला, नोन क्वांटिटी म्हणजे तुम्हाला जर 1 मीटर हे डिस्टन्स माहित असेल तर तुम्ही 100 मीटर पण इझिली मोजू शकता, कारण तुम्हाला 1 मीटर ही क्वांटिटी माहिती आहे। मग 1 मीटर ही झाली नोन क्वांटिटी आणि जे 100 मीटर डिस्टन्स मोजलं ही झाली अननोन क्वांटिटी। मग अननोन क्वांटिटीला नोन क्वांटिटी बरोबर जर कंपेअर केलं तर जगातली कुठलीही क्वांटिटी ॲक्युरेटली मोजता येते। त्यासाठी तुमच्याकडे चांगलं इन्स्ट्रुमेंट हवं ज्यामध्ये एरर नाहीये, एररलेस इन्स्ट्रुमेंट हवं आणि युनिट जे तुम्ही यूज करताय ती क्वांटिटी मोजायला ते युनिट सुद्धा स्टँडर्ड असावं। कळालं मी काय बोललो? मग फिजिक्स मध्ये आपण काय करतो बाळांनो, फिजिकल क्वांटिटी मोजतो आणि ज्या फिजिकल क्वांटिटी त्यामध्ये आपण मोजतो फिजिक्स मध्ये त्या ॲक्युरेटली आपण मेजर केल्या पाहिजेत। त्यासाठी कुठल्याही नोन क्वांटिटीला आपण अननोन क्वांटिटी बरोबर कंपेअर करत असतो, ठीक आहे। पुढे पाहूयात। मग कुठल्याही मेजरमेंटची ॲक्युरेसी ही दोन गोष्टींवर अवलंबून आहे। कुठल्याही मेजरमेंटची ॲक्युरेसी ही दोन गोष्टींवर अवलंबून आहे। इट डिपेंड्स अपॉन द मेथड ऑफ मेजरमेंट। तुम्ही मेजरमेंटसाठी नेमकी कोणती मेथड यूज केली, तुम्ही एखादा डिस्टन्स मोजताय मग तुम्ही कोणत्या मेथडने ते डिस्टन्स मोजलं यावर डिपेंड असतं की तुमची ॲक्युरेसी किती असेल।
मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, तुम्ही कुठलं इन्स्ट्रुमेंट यूज केलं ती क्वांटिटी मेजर करण्याकरता, यावर ऍक्युरेसी डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल, आता डिजिटल वेइंग मशीन आलेले आहे पहा मार्केटमध्ये, डिजिटली वजन मोजता येतं. अगोदर होते नॉर्मल तुमचे वेइंग मशीन होते जे डिजिटल नव्हते, क्लासिक वेइंग मशीन होत्या पाहत्या. आता क्लासिक वेइंग मशीन आणि डिजिटल वेइंग मशीन ऍक्युरेसी कोणाची जास्त आहे? डिजिटल वेइंग मशीनची ऍक्युरेसी जास्त आहे. कळतंय? म्हणजे मला म्हणायचं काय, तुम्ही कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज करता त्यावर तुमची ऍक्युरेसी डिपेंड आहे. इन्स्ट्रुमेंट बदललं ऍक्युरेसी बदलणार. मेजरमेंट करण्याची मेथड चेंज केली तरी ऍक्युरेसी बदलते. मग कुठल्याही क्वांटिटीला मेजर करताना जर समजा तुम्ही मेथड चेंज केली मेजरमेंटची, तर बाळांनो त्याची ऍक्युरेसी बदलते. इन्स्ट्रुमेंट बदललं तरी त्या मेजरमेंटची ऍक्युरेसी बदलते. मग कुठल्याही क्वांटिटीच्या मेजरमेंटची ऍक्युरेसी ही 2 फॅक्टरवर अवलंबून आहे. पहिला फॅक्टर मेथड ऑफ मेजरमेंट कोणता आहे, आणि दुसरा फॅक्टर तुम्ही कुठलं इन्स्ट्रुमेंट यूज करताय. फॉर एक्झाम्पल, लेंथ ऑफ टेबल इज 5 मीटर. एक एक्झाम्पल घेतलं की एक टेबल आहे आणि त्या टेबलची लेंथ म्हणजे त्या टेबलची लांबी 5 मीटर आहे. म्हणजे ज्यावेळी मी असं म्हणतो की एखाद्या टेबलची लांबी 5 मीटर आहे, याचा अर्थ हा जो पहिला नंबर आहे 5 काय आहे, त्या टेबलची जी क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीचं मॅग्निट्यूड आहे. 5 काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ दॅट क्वांटिटी, त्या क्वांटिटीचं मॅग्निट्यूड म्हणजे 5. आणि मीटर काय आहे, मीटर एक स्टँडर्ड युनिट आहे ज्या युनिट मध्ये तुम्ही ती क्वांटिटी मोजली. मग फर्स्ट नंबर इंडिकेट्स द मॅग्निट्यूड ऑफ द क्वांटिटी अँड सेकंड नंबर मीन्स दिस मीटर साइन इंडिकेट्स द स्टँडर्ड युनिट. मग हे सेकंड नंबर काय आहे, स्टँडर्ड युनिट आहे. मीटर इज अ स्टँडर्ड युनिट. आणि 5 काय आहे, क्वांटिटी, मॅग्निट्यूड ऑफ द क्वांटिटी. काय डाऊट आहे? म्हणजे जेव्हा मी असं म्हणतो की एखाद्या टेबलची लांबी ही 5 मीटर आहे, त्यावेळी ते 5 काय झालं, त्या क्वांटिटीचं मॅग्निट्यूड झालं. आणि मीटर काय झालं, त्या क्वांटिटीचं स्टँडर्ड युनिट झालं जे तुम्ही यूज करताय. युनिट बदललं की क्वांटिटी बदलणार. क्वांटिटी बदलली तर मॅग्निट्यूड चेंज होणार. कळालं? म्हणून युनिट आणि क्वांटिटी दोन्ही पण गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. काय डाऊट याच्यात? मग फर्स्ट नंबर इंडिकेट्स द मॅग्निट्यूड ऑफ द क्वांटिटी अँड सेकंड नंबर इंडिकेट्स द स्टँडर्ड युनिट. मग हा 5 इंडिकेट करतो त्या क्वांटिटीचं मॅग्निट्यूड किती आहे. आता विचार करा, 5 मीटर आणि 10 मीटर आहे, कोणाची क्वांटिटी जास्त आहे, 10 मीटरची. हे कसं कळलं की 10 ही व्हॅल्यू 5 व्हॅल्यू पेक्षा मोठी आहे, बरोबर ना. 10 ही व्हॅल्यू ग्रेटर आहे दॅन 5. मग मी असं म्हणू शकतो की 10 मीटरची क्वांटिटी जास्त आहे, त्या क्वांटिटीचं मॅग्निट्यूड जास्त आहे, पण युनिट मात्र सेम आहे, मीटर मीटर. मग मीटर झालं स्टँडर्ड युनिट आणि ती जी व्हॅल्यू आहे ती झाली क्वांटिटी ऑफ मॅग्निट्यूड ऑफ क्वांटिटी. ओके. एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी मेजर्ड अँड रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ नंबर अँड युनिट. जगातली कुठली पण फिजिकल क्वांटिटी घ्या, तिला मेजर करायचं, तिला मोजायचं, म्हणजे त्यासाठी तुम्हाला यूज करावा लागतो एक नंबर जो इंडिकेट करतो त्या क्वांटिटीचं मॅग्निट्यूड, आणि यूज करावं लागतं स्टँडर्ड युनिट. जगातली कुठली क्वांटिटी मोजायची असेल तर तुम्हाला नंबर लागतो जो की क्वांटिटीचं मॅग्निट्यूड इंडिकेट करतो, आणि तुम्हाला स्टँडर्ड युनिट लागतं. जगातली कुठलीच क्वांटिटी तुम्ही युनिट शिवाय मोजू शकत नाही. कळतंय तुम्हाला? फॉर एक्झाम्पल, तुम्ही किराणा दुकानामध्ये गेले, फॉर एक्झाम्पल ग्रोसरी शॉपमध्ये गेले, तिथं गेल्यानंतर तुम्हाला 5 kg ऑफ शुगर आणायला लावली. मग हे जे केजी आहे ते केजी जर नसेल तर कसं मोजता येईल, क्वांटिटी कशी मोजाल शुगरची, किलोग्रॅम नसेल तर. म्हणजे स्टँडर्ड युनिट हवंच आहे. कुठली फिजिकल क्वांटिटी मेजर करण्याकरता स्टँडर्ड युनिटची आवश्यकता असते. कुठली फिजिकल क्वांटिटी मोजायला स्टँडर्ड युनिट हवेच आहे, आणि एक नंबर पण लागतो जो की त्या क्वांटिटीचं मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करतो. मग 5 किलो साखर असं म्हटल्यानंतर 5 kg ऑफ शुगर असं म्हटल्यानंतर तो जो 5 आहे तो इंडिकेट करतो त्या क्वांटिटीचं मॅग्निट्यूड, आणि ते जे किलोग्रॅम आहे ते इंडिकेट करतं त्या क्वांटिटीचं स्टँडर्ड युनिट जे तुम्ही यूज केलं ती क्वांटिटी मोजायला. काय डाऊट आहे? समजलं? बर. मग जर इतकं महत्वाचं असतं बाळांनो युनिट, तर मग युनिट म्हणजे काय, युनिट कसं असावं, कुणी ठरवलं? 1 मीटर म्हणजे एवढंच लांब आहे, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आहे.
हे ऑल ओव्हर जगाने ऍक्सेप्ट केलेलं आहे, म्हणून त्याला आपण स्टँडर्ड क्वांटिटी म्हणतो, स्टँडर्ड युनिट. जे सगळ्या जगाने मान्य केलं ना आपण त्याला स्टँडर्ड म्हणतो. कळतंय मला काय म्हणायचंय? मग लक्षात घ्या, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ युनिट येते बरं का. युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी, द स्टँडर्ड युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. कुठलीही फिजिकल क्वांटिटी मोजण्याकरता जे स्टँडर्ड आपण यूज करतो त्याला म्हणतात युनिट फॉर दॅट क्वांटिटी. कुठलीही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्याकरता आपण जे स्टँडर्ड यूज करतो त्याला म्हणतात युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल, मला शुगरची क्वांटिटी मोजायची आहे, तर मी काय युनिट यूज केलं? किलोग्रॅम. मग किलोग्रॅम हे झालं स्टँडर्ड आणि फिजिकल क्वांटिटी झाली शुगर. मग शुगर या फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्याकरता मी यूज केलं जे स्टँडर्ड त्याला म्हणतात युनिट. मग ते स्टँडर्ड झालं बाळांनो किलोग्रॅम आणि त्या स्टँडर्डला म्हणतात युनिट फॉर दॅट क्वांटिटी. मग शुगर या क्वांटिटीसाठी युनिट काय झालं? किलोग्रॅम. मग डेफिनेशन कशी झाली? द स्टँडर्ड युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी. कुठल्याही फिजिकल क्वांटिटीला मोजण्याकरता आपण जे स्टँडर्ड यूज करतो त्या स्टँडर्डला म्हणतात युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. डेफिनेशन कळाली? फॉर एक्झाम्पल, मी घेतलं 3 मीटर, लेंथ मोजली मी 3 मीटर, यात युनिट काय? स्टँडर्ड युनिट काय? मीटर. मीटर इज द स्टँडर्ड युनिट. आणि 3 काय? मॅग्निट्यूड ऑफ दॅट क्वांटिटी. त्या क्वांटिटीचं मॅग्निट्यूड म्हणजे 3 आणि मीटर हे झालं त्या क्वांटिटीला मेजर करण्यासाठी यूज केलेलं युनिट. मग लेंथ ही झाली क्वांटिटी आणि लेंथ या क्वांटिटीला मेजर करण्यासाठी मी यूज केलं एक स्टँडर्ड ज्याला मी म्हणतो मीटर. कळालं? मग मीटर इज द स्टँडर्ड विच इज युज्ड, मीटर इज द स्टँडर्ड विच इज युज्ड टू मेजर द लेंथ क्वांटिटी. लेंथ या क्वांटिटीला मोजण्याकरता मी स्टँडर्ड यूज केलं, युनिट यूज केलं मीटर. काय डाऊट आहे? द स्टँडर्ड विच इज युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट ऑफ दॅट क्वांटिटी अँड हिअर मीटर इज द युनिट. काय डाऊट आहे? बर, मग तुम्ही म्हटले सर मी पण 1 मीटर तयार करतो, म्हणजे मी पण एखादा युनिट तयार करतो. असं होत नाही. मग चांगलं युनिट, स्टँडर्ड युनिट जे असतं त्याला काही रूल्स असतात. जगामध्ये कुठलंही युनिट स्टँडर्ड होत नाही. जसं न्यूटन, हे न्यूटनचं नाव आहे. फोर्सला मेजर करतो ना आपण युनिट, ते आहे न्यूटन. मग न्यूटन हे एक युनिट आहे, पण ते सगळ्या जगाने ऍक्सेप्ट केलं, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे ते, म्हणून आपण न्यूटन हे युनिट फोर्स मोजायला वापरू शकतो. तसं कुणी एखादा व्यक्ती म्हणेल माझं नाव वापरा फोर्स मोजायला, असं होईल का? युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड पाहिजे, ते स्टँडर्ड पाहिजे. म्हणजेच काय? देअर इज सम रिक्वायरमेंट ऑफ अ स्टँडर्ड युनिट. जे स्टँडर्ड युनिट असतं ते सगळ्या जगाने ऍक्सेप्टेड पाहिजे. त्याच्या काही रिक्वायरमेंट्स आहेत. काय रिक्वायरमेंट्स आहे पहा? इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड बाय ऑल. जे स्टँडर्ड युनिट असतं ते सगळ्या जगाने मान्य करायला हवं. इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड बाय ऑल. जर ते युनिट युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असेल तरच आपण त्याला स्टँडर्ड युनिट असं म्हणू शकतो. नाही तर आपण असं युनिट यूज करायचं जे त्या देशात कळतच नाही. कळतंय का मी काय बोलतोय? आता आपण वेट मोजतो किलोग्रॅम ग्रॅम मध्ये, इंग्लंडमध्ये ब्रिटनमध्ये मोजतात फूट, पाऊंड मध्ये, पाऊंड मध्ये मोजतात ना तिकडे. मग तिकडे पाऊंड आहे, इकडं किलोग्रॅम आहे, मग फरक आहे ना. पण पाऊंड हे सुद्धा युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड युनिट आहे आणि किलोग्रॅम सुद्धा युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड युनिट आहे. पण लोकेशन बदललं की युनिट चेंज होऊ शकतं. पण हा, त्याचं कन्व्हर्जन मात्र आलं पाहिजे. म्हणजे किलोग्रॅमचं पाऊंड करता आलं पाहिजे, पाऊंडचं किलोग्रॅम करता आलं पाहिजे. तुम्ही डिस्टन्स, लेंथ मोजता, आता इंजिनियर लेंथ मोजतो मीटर मध्ये आणि साईट वरती जे काही गवंडी वगैरे कामगार असतात ते मोजतात फुटामध्ये. मग फूटचं कन्व्हर्जन मीटर मध्ये करता यायला पाहिजे की नाही? मग फूट आणि मीटर हे दोन्ही पण युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड पाहिजे आणि त्यांचं एकमेकांमध्ये कन्व्हर्जन करता यायला पाहिजे, तरच ते स्टँडर्ड युनिट आहे. मग लक्षात ठेवा, स्टँडर्ड युनिट ते असतं विच शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड बाय ऑल. स्टँडर्ड युनिट ते असतं जे सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे. इट शुड बी डेफिनेट अँड वेल डिफाइंड. जे स्टँडर्ड युनिट असतं ते डेफिनेट असतं, फिक्स असतं, ते जगात कुठेही गेलं तरी बदलत नाही. इथं 1 मीटर जर एवढं आहे, 1 मीटरची लेंथ एवढी आहे, तर दुसऱ्या देशात गेलं तर 1 मीटरची लेंथ वाढेल का? नाही.
याचा अर्थ तुमचं जे स्टँडर्ड युनिट आहे ते डेफिनेट हवं आणि वेल डिफाईन्ड हवं. त्याची लेंथ जगात लोकेशन बदललं तरी त्याची जी स्टँडर्ड लेंथ आहे ती बदलू शकत नाही. कळतंय ना? 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम आहे भारतात. तुम्ही दुसऱ्या देशात गेले तरी 1000च ग्रॅम भरणार आहे. का? कारण ते सगळ्या जगाने मान्य केलंय. मग लक्षात ठेवा, स्टँडर्ड युनिट शुड बी डेफिनेट अँड वेल डिफाईन्ड. इट शुड बी इनव्हेरिएबल विथ टाइम अँड डेट. स्टँडर्ड युनिट ते असतं जे वेळेनुसार बदलत नाही. जागेनुसार तर नाही बदललं पाहिजे, लोकेशननुसार ते चेंज व्हायला नको, तसं टाइम नुसार सुद्धा चेंज व्हायला नको. कळतंय का? स्टँडर्ड युनिट ते असतं जे टाइम आणि डेट नुसार चेंज होत नाही. म्हणजे असं होईल का की आज 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम आहे, 1 वर्षाने 1 किलोग्रॅम म्हणजे 1200 ग्रॅम होईल का? का? बिकॉज इट इज अ स्टँडर्ड युनिट. स्टँडर्ड युनिट डज नॉट चेंजेस विथ टाइम अँड डेट. वेळेनुसार आणि तारखेनुसार स्टँडर्ड युनिट बदलत नाही. इट शुड बी इझिली रिप्रोड्युसेबल अँड नॉन पेरिशेबल. जे स्टँडर्ड युनिट असतं ते कधीच पेरिश होत नाही, ते कधीच नष्ट होत नाही. इट शुड बी नॉन पेरिशेबल. जगात जेवढ्या समजा जगात जेवढे पट्टे आहेत सगळ्या हरवल्या, जगात जेवढे घड्याळ आहे सगळे बंद झाले, मग ते परत आपल्याला चालू करता येणार नाही का? का? म्हणजे ते पेरिश होऊ शकत नाही, असं कधी पॉसिबल नाही. स्टँडर्ड युनिट जे असतं ते कधी नष्ट होऊ शकत नाही, आणि जरी ते पेरिश झाले तरी ते रिप्रोड्यूस करता येतात. म्हणून स्टँडर्ड युनिट ते असतं विच शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल अँड नॉन पेरिशेबल. स्टँडर्ड युनिट कधी नष्ट होत नाही, आणि जरी नष्ट झालं तर ते रिप्रोड्यूस करता येतं. इट शुड बी रिप्रोड्युसिबल अँड नॉन पेरिशेबल. इट शुड बी इझिली कंपॅरेबल विथ अदर सिमिलर क्वांटिटी. स्टँडर्ड युनिट ते असतं जे त्याच्यासारख्या दुसऱ्या सिमिलर क्वांटिटी बरोबर कम्पेअर करता येतं. फॉर एक्झाम्पल, लेंथ मोजायला मी सेंटीमीटर वापरू शकतो, मीटर वापरू शकतो. मग मी जर सांगितलं की 1 मीटर आहे, हे डिस्टन्स 1 मीटर आहे, तर सेंटीमीटर बरोबर कम्पेअर केल्यावर ते सेंटीमीटर मध्ये किती असेल? 100 सेंटीमीटर. मग 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असं कम्पेअर करता आलं पाहिजे. एकाच क्वांटिटीला मोजण्याकरता 2 किंवा 2 पेक्षा जास्त युनिट असू शकतात, पण ते युनिट एकमेकांबरोबर कम्पॅरेबल पाहिजे, त्यांना एकमेकांशी कम्पेअर करता आलं पाहिजे. जसं की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आहे, हे कम्पेअर करता यायला हवं. कळालं? मग स्टँडर्ड युनिट ते असतं जे त्याच्यासारख्या दुसऱ्या सिमिलर युनिट बरोबर कम्पेअर करता येतं. इट्स साइज शुड बी सच दॅट द क्वांटिटीज मेजर्ड विथ इट नॉट बी टू लार्ज, नॉट बी टू स्मॉल. इट शुड बी रिडीली अवेलेबल. ते म्हणतात की तुमच्या युनिटची साईज अशी पाहिजे की तुमची क्वांटिटी फार जास्त मोठी नाही आली पाहिजे किंवा फार जास्त छोटी नाही आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मला या पेनची लेंथ मोजायची आहे, मग मी किलोमीटर हे युनिट यूज करेल का? मग ती क्वांटिटी किती छोटी येईल किलोमीटर म्हणल्यावर. कळतंय ना? या पेनची जर मला लेंथ मोजायची आहे तर मी किलोमीटर नाही वापरणार, सेंटीमीटर वापरेल. आणि जर मला अहिल्यानगर टू पुणे असं डिस्टन्स मोजायचंय तर मी सेंटीमीटर वापरेल का? मग काय वापरेल? किलोमीटर. सेंटीमीटर यूज केल्यावर व्हॅल्यू येईल, पण ती टू लार्ज, खूप मोठी क्वांटिटी येईल. म्हणून आपलं स्टँडर्ड युनिट असं हवं की क्वांटिटी टू लार्ज यायला नको, फार जास्त मोठी यायला नको, आणि क्वांटिटी फार जास्त छोटी यायला नको. आणि स्टँडर्ड युनिट ते असतं जे जगात सगळीकडे अवेलेबल आहे. इट शुड बी रिडीली अवेलेबल. ओके. मग स्टँडर्ड युनिटच्या रिक्वायरमेंट्स काय काय आहेत? इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. ते सगळ्या जगाने मान्य केलेलं पाहिजे. इट शुड बी डेफिनेट अँड वेल डिफाइंड. तुमचं जे स्टँडर्ड युनिट आहे ते डेफिनेट पाहिजे, त्याची डेफिनेशन फिक्स पाहिजे. इट शुड बी इनव्हेरिएबल विथ टाइम अँड डेट. जे स्टँडर्ड युनिट असतं ते लोकेशन नुसार, टाइम नुसार बदलत नाही. जे स्टँडर्ड युनिट असतं ते रिप्रोड्युसिबल असतं, नॉन पेरिशेबल असतं, ते नष्ट होत नाही, आणि जरी नष्ट झालं तर रिप्रोड्यूस करता येतं. इट शुड बी इझिली कंपॅरेबल विथ अदर सिमिलर युनिट. स्टँडर्ड युनिट ते असतं जे दुसऱ्या त्याच्या सिमिलर क्वांटिटीच्या युनिट बरोबर आपण कम्पेअर करू शकतो. 2 युनिटला कम्पेअर करता यायला हवं. जसं मीटर सेंटीमीटरला कम्पेअर करता येतं, किलोग्रॅम ग्रॅमला कम्पेअर करता येतं. स्टँडर्ड युनिट असं असावं जेणेकरून मोजलेली क्वांटिटी फार जास्त मोठी किंवा फार जास्त छोटी यायला नको. स्टँडर्ड युनिट ते असतं जे सगळीकडे रिडीली अवेलेबल असतं. कळाल्या रिक्वायरमेंट्स?
कोणाला काय डाऊट आहे स्टँडर्ड युनिट कसं असावं लक्षात आलं? आता हे जे युनिट्स असतात बाळांनो, या युनिटचे 2 टाइप्स पडतात, फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्हड युनिट्स. हे टाइप्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके, बाय स्टुडंट्स.